नाशिकमधील शिवसेना उभाटा गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। आपल्यासोबत नाशिक जिल्ह्यातील काही पदाधिकारी जे भाजपमध्ये सामील झाले आहेत ते आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया। नेमकं तुम्ही आज भाजपमध्ये प्रवेश केला तर किती लोक आलेत तुमच्यासह? आमच्या बरोबर 5000 लोकांचा ताफा घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि सुधाकर भाऊंच्या नेतृत्वाखालीच आम्ही हा पक्ष प्रवेश केलेला आहे। सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या विचारावर आमचा विश्वास आहे आणि त्यांच्या कामावर पण आमचा विश्वास आहे। राज्यामध्ये देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या कामावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही या ठिकाणी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशामुळे नाशिकमधल्या राजकारणाचं चित्र बदलणार आहे। आगामी महापालिका निवडणूक आहे तर काय फरक दिसणार आहे? 100% या ठिकाणी सुधाकर भाऊंनी आताच गिरीश भाऊंना, सन्माननीय बावनकुळे साहेबांना, रवींद्र चव्हाण साहेबांना या ठिकाणी शब्द दिलेला आहे त्यांनी की ह्या टायमाला 101 पार करू, नगरसेवक 100 पार करणार असा शब्द त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे आणि तो आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? जो शब्द दिला सुधाकर भाऊंनी तो 100% पूर्ण करते। हा इकडे तुमच्या काय भावना आहेत? निश्चितपणे या ठिकाणी लांबे साहेबांच्या प्रवेशाने मोठी ताकद त्या ठिकाणी तालुक्यात उभी राहिलेली आहे। त्यांच्याकडे त्या ठिकाणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख ते होते, त्या ठिकाणी मोठं संघटन त्या ठिकाणी आहे आणि त्यांच्या येण्याने त्या ठिकाणी संघटन अजून मजबूत झालेलं आहे। येणाऱ्या काळात जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्यामुळे निश्चितपणे पक्षाची ताकद त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्याप्रमाणे त्र्यंबकेश्वर नगर परिषद देखील आहे आणि निवडणूक त्या ठिकाणी आता प्रभाग रचनेला सुरुवात झालेली आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब असेल यांचे त्या ठिकाणी सर्व कारभार बघून त्या ठिकाणी कार्यकर्ते या भारतीय जनता पार्टी पक्षाकडे आकर्षित होत आहे। ही एक चांगली गोष्ट आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल आणि महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, त्या ठिकाणी निश्चितपणे भारतीय जनता पार्टी, शिवसेना असेल आणि अजितदादा गट असेल, या तिन्ही पक्ष एकत्र म्हणून आपला झेंडा त्या ठिकाणी फडकवतील ही भावना आहे। तुम्हाला आता महापालिका निवडणुकीसाठी तुम्ही काय तयारी केली? मी महापालिकेमध्ये येत नाही, मी ग्रामीण भागामध्ये येतो। मी शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख म्हणून तिथे काम करतो, नाशिकचा उपजिल्हा प्रमुख म्हणून काम करतो। परंतु माझ्याकडे त्र्यंबकेश्वर तालुका, त्या ठिकाणी मी पंचायत समिती, जिल्हा परिषद या ठिकाणी मी जास्तीत जास्त आपले पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य कसे निवडून येतील याच्यासाठी मी त्या ठिकाणी काम करणार आहे। माझ्यासोबत माझे बरेच कार्यकर्ते अजून पुढच्या हप्त्यामध्ये प्रवेश करणार आहे, त्यांच्यासोबतच। नाही, बडगुजर यांना उभाटा पक्षामध्ये काय नेमक्या अडचणी होत्या त्यांच्या? बडगुजर साहेबांना उभाटा पक्षामध्ये कुठलीही अडचण नव्हती। बडगुजर साहेबांनी नाशिकमध्ये 255 शाखेचं ओपनिंग केलं। त्यांना जेव्हा जिल्हा प्रमुख पद दिलं तेव्हा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात शिवसेना वाढवली त्या ठिकाणी, परंतु तरी पक्षाने त्यांची हकलपट्टी करण्याचा निर्णय घेतला। फक्त त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली, काही नगरपालिकेच्या काही कामानिमित्त भेट घेतली, परंतु त्याचा त्यांनी गैरसमज करून त्यांची पक्षातून हकलपट्टी केली आणि आम्ही भाऊंचे समर्थकच आहोत। भाऊंनी जे काम सांगितलं आणि भाऊ आम्हाला वेळोवेळी मदत करतात, ग्रामीण भागात पण मला ते मदत करणारच आहे आता, म्हणून भाऊंसोबत। नाही, संजय राऊत यांचे ते सुधाकर बडगुजर अत्यंत विश्वासातले मानले जात होते। अगदी बरोबर आहे ना, संजय राऊत साहेबांचे ते अतिशय जवळचेच होते ते, परंतु इकडच्या तिकडच्या लोकांनी त्यांना उलटे सुलटे काही कानमंत्र देऊन त्यांच्याविषयी थोडंसं गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांनी हकलपट्टी केली। सुधाकर बडगुजर यांना शिवसेना उभाटा पक्षात त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जात नव्हतं, ते नाराज होते, त्यामुळे आम्ही त्यांच्यासह म्हणजे सुमारे 5000 कार्यकर्ते भाजपमध्ये सामील झाले असा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे। कॅमेरा पर्सन शिवाजी काळेसह ताजेश काळे, टॉप न्यूज मराठी, मुंबई। टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू। पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण, प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण, जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी।
अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी। संपर्क 83 29 14 26 65।